अंबरनाथमध्ये इमारतीला भीषण आग, आगीमुळे परिसरामध्ये गोंधळ सदृश्य परिस्थिती, तर आगीचं कारण अद्याप अस्पष्ट। नागपूरमध्ये काँग्रेसकडून जनजागृतीपर यात्रा, मतदार यादीमध्ये झालेल्या घोळासंदर्भात यात्रा, नागपूरच्या कामठी मतदारसंघातून होणार यात्रेला सुरुवात। मनोज जरांगेंच्या आंदोलनाला उद्या पुन्हा परवानगी, एक दिवस आंदोलन करण्याची पोलिसांकडून परवानगी, आंदोलन करण्यावर मनोज जरांगे ठाम। भाजी विक्रेता गटारातील पाण्याने भाजी धुतानाचा व्हिडिओ व्हायरल, धुळ्याच्या शिवतीर्थ चौकातील धक्कादायक घटना। अमरावतीच्या चंद्रभागा नदीला पूर, चंद्रभागा नदीपात्रात युवक गेला वाहून, शोध मोहीम सुरू। कल्याणमध्ये खासदार क्रीडा संग्राम महोत्सवाचा भव्य शुभारंभ, माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग यांची प्रमुख उपस्थिती, ठाणे जिल्ह्यातील 1 लाख खेळाडू होणार सहभागी। पंतप्रधान नरेंद्र मोदी एससीओ परिषदेसाठी चीनमध्ये दाखल, 7 वर्षांनंतर पंतप्रधान मोदींचा चीन दौरा, कोणता निर्णय होणार याकडे सर्वांचं लक्ष। मालवणी पोलिसांची अंमली पदार्थ विरोधी धडक कारवाई, 204 किलो गांजा, पिस्तूल आणि काडतुस देखील करण्यात आली जप्त। नाशिकच्या वणी येथे कार आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात, अपघातामध्ये 14 जण जखमी, 4 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।